बेरोजगार तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक परिसरात भव्य आंदोलन पुकारले। पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी तसेच 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। घोषणाबाजी करत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी आंदोलक तरुणांनी केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। हजारो आंदोलक तरुण यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांची मागणी आहे पीएसआय पदासाठीची 1 वर्ष वयाची मुदतवाढ देण्यात यावी अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। आपण छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक परिसरामध्ये सुरू असलेलं हे आंदोलन पाहू शकता। कंबाईन गट वर्ग 2025 ची जाहिरात जवळपास 7 महिने उशिरा आलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की ही जाहिरात उशिरा आल्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते एजबार झालेले आहेत, त्यांचं वय जास्त भरत आहे। तर विद्यार्थ्यांची मागणी आहे की परीक्षेसाठी 1 वर्षाची वयवाढ देण्यात यावी एवढ्या वर्षासाठी। आणि सर जागाही खूप तुटपुंज्या जागा आहेत। बरेचसे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे 2-2.5-3 लाख मुलं जवळपास या कंबाईनच्या परीक्षेसाठी तयारी करतात, पण जागा खूप कमी असल्यामुळे जागा एक वाढ देण्यात यावी आणि पीएसआयच्या विद्यार्थ्यांसाठी 1 वर्ष वयवाढ देण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे। सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन जे काही पीएसआय पदासाठीची वयवाढ आहे ही सरकारने करायला पाहिजे। जवळपास 70 ते 80+ जे काही खासदार आमदार किंवा मंत्री वगैरे असतील किंवा इतर पक्षाचे नेते सरकारच्या सुद्धा पक्षातील नेते आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे, पण लाडक्या सीएम साहेबांनी आमच्या मागणीला अजून आतापर्यंत तरी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही। त्यामुळे आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे। पीएसआय परीक्षेची जी काही तारीख आहे म्हणजे वयोमर्यादा आहे ती वाढवून देण्यात यावी ही मागणी केली जाते। तर 1 वर्ष मुदतवाढ देण्यात यावी ही देखील मागणी आहे, यांची जोर धरू लागली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।